तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत असं तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर आता आजचा आमचा शेवटचा दिवस आहे, म्हटलं काहीतरी एक व्हिडिओ नवीन बनवूया ब्लॉगसाठी. तर माझ्यासोबत आहे आदित्य नाईक. तर आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे कोकणातलं घर कसं असतं, त्याचबरोबर कोकणातल्या घरातल्या आजूबाजूचा परिसर कसा असतो, कसा ठेवावा, हेही तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि मला या व्हिडिओमध्ये मदत करणार आहे आदित्य. तर मग सुरू करूया आजचा हा ब्लॉग. जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की एक कमेंट करायला विसरू नका. चला, जर आवडली असेल तर लाईक पण करा. हां, चला तर मग सुरू करूया आजची ही व्हिडिओ. तर मित्रांनो, आता गावात घर असलं तर घरासोबत आपण शेतीसुद्धा करतो. शेतीच्या आजूबाजूला एक अशी जागा असते जिथे आपल्याला आपल्या शेतीसाठी लागणारं जी सामान असतात, म्हणजे हत्यारं, त्याचबरोबर लागणारं पाणी आणि विश्रांतीसाठी थोडेफार विश्रांती घेतो आपण. कुठे शेतात कामं केलं की विश्रांती तर हवीच आपल्याला. तर शेतकरी अशी काहीतरी सोय करतात की कामाबरोबरच आपल्याला विश्रांती जिथे घेता येईल, त्याबरोबर आपल्याला जी शेतीसाठी लागणारी वस्तू आहेत, सामान आहेत, हत्यार आहेत, ती कुठे एका जागेवर ठेवता येतील अशी एक जागा बनवतात. त्याला खोपी असे म्हणतात. तर आता मी हीच खोपी तुम्हाला दाखवणार आहे की कोकणामध्ये खोपी कशी केली जाते आणि त्यामध्ये काय काय गोष्टी ठेवल्या जातात. तर आता माझ्यासोबत आहे आदित्य. तर आदित्य तुम्हाला सांगेल की ही काय काय इथे ठेवलं जातं आणि कशासाठी वापर केला जातो. तर चला. स्वागत असं कोकणामध्ये. आता कोकणामध्ये घरं कशी असतात, काय असतात ते मी तुम्हाला दाखवतो. होय. आता आपण इकडे कुठे घर बांधलं कोकणामध्ये तर आजूबाजूला कुठेतरी शेत असतं, आपण बनवतो अन्नासाठी. मग त्या शेताच्या राखणीसाठी किंवा आपल्याला जे शस्त्र वगैरे असतात शेतीचे कामासाठी, ते आपण खोपीमध्ये ठेवतो. खोप म्हणजे काय असतं तर एक असं छोटीशी शेल्टर असतो ज्याला आपण लाकडापासून आणि नारळाच्या झाडांच्या चुट्टांपासून, नारळाच्या झाडाची अशी चुट्ट असतात त्याच्यापासून बनवतात. चल, तर आता आपण दाखवूया. ते बघा, हे अशा प्रकारचं खोप असते, छोटूशीच बांधतात आणि एकदम हवेशीर असते. बघा, आजूबाजूला सर्व परिसर असतो, तो ओपन असतो. आणि मी तुम्हाला दडा खालून दाखवतो. हे बघा कसं असतं ते. आणि हे बघा, हे असं खोप असतो लुकला असं समोरून. नहर असते, म्हणजे इकडून इकडून ज्या जागेवरून पाणी येते त्या जागेवरून आपल्या शेतापर्यंत पाणी नेण्यासाठी एक असं हे बघा. आता जे नहर बोललास ना, नहर. हे बघा, हे जे असं जात आहे ना, दिसतंय ना, हे जे काय बोलतोस तू, नहर ते कशासाठी आणि काय असतं सांग एकदा. कुठल्याही ज्या पाण्याचा स्रोत ज्या जागेवरून जातो त्या जागेवरून आम्ही एक छोटासा खड्डा माती खणून एक रस्ता दिशा देतो, पाण्याला दिशा देतो. तो दिशा देण्यासाठी हा रस्ता बनवतो आणि हे पाणी शेतामध्ये सोडलं जातं. आता बघा, तिथून पुढून असं वळण घेतलेलं आहे. तर पुढे आता मी तुम्हाला ते पाण्याची नहर कुठून खोदलेली दाखवतो. चला. इथे ह्या जागेवरून अशी नहर खोदलेली असते. इथून पाणी जातं. हे बघा, इथून पाणी जातं. तर इथून ही नहर खोदते. नहर आहे. अच्छा, हे बघा, तर ही नहर खोदलेली आहे. पुढून असं पाणी घालत आम्ही. याने करून शेतापर्यंत पाणी. ते बघा, तिथून असं हे दिलंय जागा, तिथून असं पाणी जातं शेताकडे. आणि हे पाणी सगळं डोंगरामधून येतं. ओके. ते बघा, त्या साईडनी डोंगरामधनं पाणी येतं. खण आहे ती कुठे? हा, तिकडे ती चिऱ्याची खण आहे तिथे. मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवली असेल, तुम्ही बघितली असेल. ही आहे चिऱ्याची खण तिथे समोर. आणि तिकडून लाकडं वगैरे पण काढतात. अच्छा, हा. तर आता पुढे आपण घराकडे बघणार आहोत. आधी आपल्याला ह्याच्या आतमध्ये दाखवायचं आहे ना, शेत असणार. आपल्या खोपीच्या आतमध्ये काय काय असतं ते पण आता आपण बघूया. आणि हे बाजूला शेती केली जाते. हे बघा, ही सर्व शेती केलेली आहे. काढलं नाही नंतर लावायचं. चला, आता आपण आलोय खोपीच्या आतमध्ये. ही बघा, ही अशा प्रकारची खोप असते. हे बघा, चिरे फोडण्यासाठी एक पिकाव असतं. म्हणजे आता ज्या जागेवरती चिऱ्यांचे मोठे मोठे इकडे कोकणामध्ये दगड असतात कायम,
मग ते दगड फोडण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. हा वजनाने खूप जास्त असतं, हा उचलून मारलं की ते दगड हे फुटतो. बघा एकदम जड आहे आणि वजनच याचं आहे ना, त्यामुळे हे दगड तोडण्यासाठी ना. असं हे मारतात. बघा एका घावात असं तुटतो दगड बघ. हे बघा. त्याच्यानंतर इकडे एक पिकास नावाची पण वस्तू असते, म्हणजे कुदळ. कुदळ. हा ती बघा, कुदळ तिकडे ठेवली आणि हे खोरं. हा कुदळ आणि ते खोरं. खोरला आपण फावडा म्हणतो, पण इथे गावात खोरं म्हणतात. आणि ह्याला इकडे पिकाव बोलतात. हे बघा हे असं आहे ना ते. आणि हे असतो, हा असतो पाळ, लाकडं वगैरे जोडायला. पाळ, लाकडं किंवा चुट्ट तोडायला ना. हो. ही बघा ही जी चुट्ट असतात ना, त्याचे हे टोक असतं ना साईडचं, हे तोडण्यासाठी हे वापरलं जातं. आणि ना इकडे कोयते वगैरे कामाला येत नाही, कारण की कोयते वगैरे खूप जड वाटतात. पण ह्याचं कसं, हे खूप हलकं वाटतं. पुढून जेवढं जाड वाटतं ना, हे लांब वाटतं, ज्याने आपल्याला वजन वाढलेलं कसं वाटेल. पण त्याच्यापेक्षा हे खूप हलकं असतं. ओके. असं पटकन मारायला सोपं असतं. बघ, चेक कर. पकड एकदा माझ्याकडे धर. घे बघ, चेक कर. हे बघा वजनाने पण एकदम हलकं आहे बघा. आणि लाकडाचं पण आपल्याला वाटेल वेट आहे, पण नाही एवढं. बघा लाईट वेट असतं, सगळं सुकलेलं. म्हणजे लहान पोरगा पण अक्षरशः धरेल. पण लहान मुलांच्या हातात ते द्यायचं ना, कारण ही धारदार वस्तू असते. हा, याची धार दाखवतो. हा ये, चला आता आपण याची धार बघूया. कुठे दाखवतोय धार? ह्याच्यावरती दाखवतो. हे बघा या लाकडावरती दाखवतोय. ह्याला सर्व कामं येतात. ऑलराऊंडर आहे. लाकूड घेऊया. हा, हे लाकडाला, ह्या लाकडाला सुद्धा कोयत्याने तोडायला खूप वेळ लागतो ना. हा, तर हे एकाच घावामध्ये तोडून दाखवतो. ओके. आज नाही आली, हवा सुटली आहे ना आजूबाजूला, म्हणून ते. हा ते बघा दोन तुकडे, एक तुकडा इकडे, एक तुकडा तिथे. हे बघा. हे बघ किती, अजून याला काही छोटासा घाव सुद्धा झाला नाही. हे बघ. हा हे बघा असलं फ्लॅट तोडलंय. कटराने पण तोडतात असं. आणि मोठी मोठी झाडं देखील कापली जातात. हे बघा. तर आता खोपीमध्ये आहे ना, जागा केवढी असते ती बघा. एकदम म्हणजे प्रशस्त असते. आरामात 7-8 जण आरामात राहू शकतात किंवा झोपू पण शकतात. आणि इथे जेवण बनवण्यासाठी ही चूल सुद्धा आहे. थांबा. स्ट्रक्चर कसं बनवतात ते बघा. म्हणजे आता इकडे 3 असे लाईनीत खांब मारतात. हे बघा असे हे मजबूत असे खांब बांधले जातात. हे बघा कशा प्रकारचे. पण पायाने तोडलेलं आहे, त्यामुळे त्यांचं टेक्स्चर असं येतो काही. हा हे बघा जाड असल्यामुळे. म्हणजे असं या व्ही टाईप मध्ये येतो. 1 2 आणि ते 3 4 5 6 7 बांधले जातात असे मजबूत स्ट्रक्चर साठी. आणि जमिनीत घुसवले जातात. 6 आणि 2 8 आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर वरती असा अजून एक बांबू टाकला जातो ना. हे बघा असं सरळ, म्हणजे कौलाला बांधले जातात. जाड मोठे 3 बांधले जातात आणि त्याच्यावरती छोटे छोटे काटे ठेवून असं. हा म्हणजे हे बघा, बनवलं असतं. म्हणजे आता समजा ही काठी घेतली ना असलीवाली, तर त्याचे तुकडे करतात एकदम छोटे छोटे असे, एकदम असे बारीक असे भेगा मारतात आणि अशी सरळ हे करतात. सूप लागेल त्याचं, ते बांबू आहे. हा, आणि त्याच्यानंतर मग नारळाच्या झाडाची जी चुट्ट असतात, झावळी, ती अशी सुकलेली वरती टाकतात. हे बघा अशा प्रकारे मग कौल तयार होतं. मग आधी त्याला बांधावं लागतं. हा, त्यासाठी असल्या दोऱ्याचा वापर करतो आम्ही इकडे. पण तो आतुलत हा. आणि इथे बसण्यासाठी पण त्यांनी सेम टेक्निक वापरली आहे. आणि बसू पण शकतो इथे. याच्यावर जवळजवळ 5 ते 7 8 10 किलो पर्यंत कोणी माणूस बसू शकतो. हा, 10 40 जास्तीत जास्त 4 माणूस बसू शकतात 50 किलोच्या वरच्या वेटचे. हा, चला आता हे तुम्हाला दाखवलं. आता मी तुम्हाला शेताची जमीन दाखवतो. हा चला. शेत जमीन मोस्टली शेतकरी आपल्या घराच्या आजूबाजूला जसं शेताची जमीन बनवतात. आमचं घर तिकडे आहे, ते दिसतंय ते बघा समोर. आणि हे इकडे शेत लावलं. आता यांची जमीन बघा केवढी आहे. इथून तिथे घर आहे, तो पूर्ण पट्टा पूर्ण असा हा गोल पूर्ण एकदम पुढे आहे. या जागेवरती अशी सगळी शेती केली जाते. हा हे बघा इकडे कणसांची, इथे कणस गवत आहे. कणसांचं, हे बघा हे कणसांचं गवत आहे बघा. कोयतीने कापलंय हे बघ. ओके. हे सर्व कणसं इथे लावलेलं. हो, कोयता वेगळा. कोयत्याने आपण नारळ वगैरे फोडतो ते. आणि कोयती एक वेगळी असते, ती एकदम अशी अशा टाईप अशा आकारामध्ये असते अशी. हा हा, त्याच्यामुळे ते असं कट करतात. धार असते त्याला. आणि इकडे असं मी तुम्हाला सांगितले चिराचे दगड असतात, ते दाखवतो थांबा. चिराचे दगड तिथे होते वरती, तर बघ ह्याला चुलीकडे लावले ते. निर्मित
प्रक्रिया केलेले चिरे, डायरेक्ट चिऱ्यांचे दगड वेगळ्या शेप मध्ये असतात. आता मी जांभा खडक म्हणजे चिऱ्यांच्या दगडावरती उभा आहे. मोस्टली चिऱ्यांचे दगड असे लांब लचक पसरलेले असतात. हा आता जमिनीच्या अजून कुठपर्यंत पसरला मला माहित नाही, पण हा एक छोटासा तुकडा जो बाहेर आलेला आहे त्याचा. मेनली त्याची साईज एवढी असते. खडकाचा एक छोटासा तुकडा बाहेर आलेला आहे. हा इकडून कसा तिकडेपर्यंत आहे. हा बघा, याच्यावर जो आता आम्ही उभे आहेत ना, तो पुरा खडक आहे. तो खडा आहे. जांभळी मृदा म्हणतात किंवा खडक म्हणतात. तो आहे हा चिरा. म्हणजे आपण घर बांधणीसाठी जो लागतो ना चिरा, गावात लावतात, तो आहे हा चिरा आहे बघा. हा त्याच्यावरती प्रक्रिया केल्या अगोदरचा चिरा आहे. त्याच्यासारखे आता तिकडे दाखवले फॅक्टरीकडे तिकडे खूप मोठे मोठे दगड काढतात आणि त्यांना कट करून त्याची साईज बरोबर कट करून त्यांना ह्याला घर बनवण्यासाठी पाठवतात. तर मित्रांनो, आता जे गावचं घर असतं त्याच्या बाजूला एक छोटंसं एक अशी जागा बनवली जाते जिथे लाकडं किंवा बाकीचं जे सामान असतं जे शेतीसाठी किंवा अजून कसं मासेमारीसाठी जे उपयोगी लागतं ते या जागेवरती स्टोअर केलं जातं. ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग बघूया. आता आपण आलोय घराच्या बाजूच्या लागलेले असे शेड असते त्याच्या जवळ. इथे शेड आहे आणि ह्याच्यावरती नळे घालून कव्हर केलेलं आहे. हे बघा, असा पत्रा इकडे पत्रे घातत नाही, कौलर आहे, मातीपासून बनवतात. ओके, हे कौलं आहेत. पुढे तिकडे आम्हाला लागणारी जाड लाकडं किंवा लागणार काही सामान मासेमारीसाठी काय कपडे पाईप वगैरे असतात. ही खो हे आहे ना ते हे काय ते मासे पकडायला खूण. हा, आणि हा इकडे कटर वगैरे ठेवतो आम्ही. मासे पकडण्यासाठी जी खूण असते ती लावली जाते पाण्यामध्ये किंवा पाटा नदीमध्ये. आणि ही कटर वगैरे असतो इकडे सगळं. हे बघा, हे सर्व इथे कटर आहे, स्टोअर केलं जाते. आणि इकडे वूड कटर आहे, ग्रास कटर आहे, पंप वगैरे सगळं इकडेच असतं. आणि शेतीसाठी किंवा बाकीच्या गोष्टी असतात, फर्टिलायझर वगैरे सगळे, इंजिन ऑइल वगैरे सगळं इकडे. हे फर्टिलायझर आहे बघ, फर्टिलायझर कॅप वगैरे. आणि हे अशी इथे थोडीफार लाकडं ठेवली जातात किंवा स्टोरेजसाठी. म्हणजे अशी खूप असते. म्हणजे असा एक छोटासा ओपन स्टोरेज रूम असा बनवू शकतो. तर आता मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो आहे ते न्हाणीघर. गावात जे आंघोळ करण्यासाठी जे किंवा स्ट्रक्चर असतं किंवा आधीपासून जी चालत आलेली परंपरा आहे, न्हाणीघर कसं असतं ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे आहे न्हाणीघर आहे बघा. इकडे पण त्या साईडची छोटी एक शेड असते, स्टोरेज करून ठेवलेलं आहे. एक्स्ट्रा सामान असतं ते इथे स्टोअर केलं जातं. हे असं आहे. इथे एक वगळ्यासाठी घोड असतं. आता इकडे घोड बोलवतं, तिकडे घोड असतं. कोंबडीसाठी जे कोंबडी जिथे राहतात ते घोड तयार केलेलं आहे. दाखव जरा. हे मातीने आणि चिऱ्यांनी बनवलेलं आहे. आज माझ्या घातलेलं दिसेल. हे बघा, केवढं मोठं आहे बघा. इथे जवळजवळ किती कोंबड्या आहेत तुमच्या? 20 असणार. 20 कोंबड्या राहतात आरामात. हे एवढं खूप आहे कोंबड्यांचं. त्याच्यामध्ये 40-50 पर्यंत राहू शकतात. तर आता इथे आतमध्ये एंटर केल्यानंतर हे लाकडं स्टोरेज केलेली आहेत. हे बघा, सगळी लाकडं होती. ही सर्व लाकडं. हे पण पूर्ण भरतं. जवळजवळ 1-2 वर्ष तरी चालतं ना आरामात. 1-2 वर्ष कुठली, 5-6 वर्षांपेक्षा जास्त राहतंय. खूप वस्तू आहे लाकडं, दिसतात तशी नाही. त्याच्यानंतर आहे, ह्याला पण सपोर्ट दिलाय मध्ये एका मजबूत खांब्यानी. त्याच्यानंतर आहे ही चूल. आणि गावी अशीच प्रकारे गरम पाणी केलं जाते बघा. आणि ह्याच्या आंघोळ करण्याची मजाच वेगळी असते. तिकडे ते बघ आंघोळीसाठी जागा. आणि हे पण लहानपणी आम्ही असं याचं फातर ठेवले जाते, फातरीवर बसायचं आणि आंघोळ करायची. आणि हा गावचा फेमस मग गावी अशाच प्रकारचे मग असतात मस्त. याच्यात मुंबईत भेटत नाही पण हे मस्त वाटते मग बघा. इकडे कपडे पण धुतात. हा, इथे कपडे पण फातरीवर धुवू शकतो ते बघ. अशा प्रकारे असते ही न्हाणीघर. म्हणजे इथे छोटे स्टोरेज असतात बाजूला, आजूबाजूला. इकडे नारळ वगैरे ठेवतात. ते बघा, इथे नारळ ठेवलेत स्टोअर करायला. नारळाचं वेगळं केलंय बघा. आणि हे सुकलेले नारळाचे जे असतात वगैरे सगळं, नारळाची जी साल असतात ती आग बीग लावायला मदत करतात. ते बघा, ते सुद्धा लावल्यात. आणि ही गावची पिढ्यांची बॅटी बघा. ह्यानेच आम्ही खेळत होतो बॅट बॉल. चला आता तुम्हाला ते, तर मित्रांनो आता तुम्हाला जे दाखवलं ते मागे बघताय ते आहे गावचं न्हाणीघर.
आता मी दाखवतो तुम्हाला गावचं बाथरूम, संडास टॉयलेट कसं असतं आणि एकदम प्रशस्त असते बघ, मागे दिसतंय तुम्हाला संडास बाथरूम हे असं आहे. माझ्या मागे इंग्लिश टॉयलेट, हे बघा मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. एक मॉडर्न संडास आहे. आता गावी पण इंग्लिश टॉयलेट वापरलं जातं. उघड कसं आहे दाखव. तर हे आहे गावचं संडास, हे बघा इंग्लिश टॉयलेट आहे इथे. त्याच्यानंतर इथे बल्ब सुद्धा आहे रात्रीचं घर, आणि हे घर आहे आणि इथेच आहे, मला लांब जायची गरज नाही. आणि हे बाथरूम उघड, हे आहे बाथरूम आहे बघा, हे बघा गिझर वगैरे पण आहे इकडे. अशा प्रकारचं ते बाथरूम. आणि कधी इथे हे असं इथून हे दिसतंय बघ. आणि त्याच्या मागे आहे घर, हे बघा हे बघतायत ते आहे घर. आणि हे मळणीसाठी बनवलेलं खळ. हे बघा हे आहे प्रशस्त खेळ. इथे तुम्ही गाडी पार्क सुद्धा करू शकतात किंवा खेळू सुद्धा शकतात, बॅट बॉल, क्रिकेट, कबड्डी. मेन तर खेळण्यासाठी किंवा गाडी पार्क करण्यासाठी नाही, मळणीसाठी बनवतात. मळणी म्हणजे भात जी गवत की आई असतं त्याच्यावरती बैल किंवा ट्रॅक्टर फिरवतात आणि त्याच्यामधून जेव्हा धान्य काढतात ना त्याला मळणी बोलतात. दाखवतो गावचा खळा कसा असतोय बघा. खळा हा शेणाने सारवलेला असतोय बघा तेवढा, हा पूर्ण असा शेणाने सारवलेला आहे. आणि इथे चप्पल काढूया साईडला. ही आहे तुळस गावची. आज मकर संक्रांती आहे. आज मकर संक्रांती आहे. तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. चला आता हे बघतायत ते आहे तुळशीचं तुळस, आणि ही आहे तुळस. त्याच्या आजूबाजूला हे पण तुळशीची झाडं लावलेत बघ, खूप सारी लावलेत. त्याच्याबरोबर घराचे जे कोपरा आहे त्याच्या बाजूने पण अशी सरळ जी तिथपर्यंत जाते ते तुळस लावले. त्याच्यानंतर हा आहे घराचा एंट्रन्स. तर इथे बसलाय माझा मामा. त्याच्यानंतर हा तो सांगतो पूर्ण घर दाखव. त्याच्याबरोबर इथे आदित्यची सायकल आहे ही बघा. आणि हा आहे एंट्रन्स. तर इथून असं आपल्याला आत जायचं आहे. आणि हे इथे सिटिंग अरेंजमेंट आहे इथे बसण्यासाठी. हे बघा असं ग्रीन मॅट. हा ते बघा. आता इकडे मोठा मामा शिवण काम करतो, त्याच्यासाठी इकडे शिलाईची मशीन आहे. हा माझा मामा हे शिवणकाम करतो, इथे त्याची मशीन आहे. ही एक आहे आणि मागे अजून 2 आहे. ते आहे घराचं एंट्रन्स. आणि हाऊस नंबर पण इकडे 604. ते बघा. इथून 600 पेक्षा जास्त घर आहे. तर इथून असं आत जायला. हा हे बघा हे माझ्या मम्मीचे काका. आणि इथून असं आत आलं की हे आहे देवघर. आणि इथे बघताय ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि इथेच आम्ही गणपती बसवतोय बघा. गावी असं बसवले जातात गणपती. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आता इकडे काय बनवलं मला माहिती बघा, हे सुगड पुजवलेली आहे मकर संक्रांतीची. आणि बाजूला ही रांगोळी काढली आणि इथे गणपती बसतो बा गावी असे. आणि अशी ही मांडणी असते, आपली माती असते गावी. आणि आहे देवारा घर आहे बघा छोटासा. आणि हे पूर्ण असा मोठा असा देवारा घर आहे बघा केवढा. त्याच्यानंतर बाहेर आलं की इथे आहे बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट, सोफा सेट. हे बघा सोफा सेट. त्याच्यानंतर छोटी टीव्ही. आणि हे शोपीस साठी दाखवतो. हे बघा हे लाईट लावली. त्याच्यानंतर असं आत आलं की इथे आहे काय कासवाची जे शेल असते वरचं कवच ते. आणि हे रिअल आहे एकदम, खरोखरच आहे बघा. आतमध्ये दिसेल असे हाड. ठेवूया आता हॉल दाखवायचं. आणि इकडे म्युझिक सिस्टम. चल टीव्ही. आणि एक रूम, लॉबी रूम. हा हे लॉबी रूम आहे बघा. आणि या साईडला बेडरूम आहे. ते बेडरूम आहे, काम चालू जाऊ शकत नाही. नंतर दाखवूया. आता हे आहे किचन, फ्रीज वगैरे इकडे सगळं आहे. ही आहे माझ्या मम्मीची काकी. आणि हे आहे किचन. आणि ही मावशी. हे मॉडर्न किचन आहे. आणि ही मावशी.
आता तुम्हाला जुनं किचन दाखवतो. इथे मावशी आहे माझी काम करते. हे असं किचन आहे. टेबल डायनिंग टेबल सुद्धा मावशी जेवण करता. इकडे पण छोटीशी स्टोरेज सिस्टम आहे. त्याच्यानंतर आहे छोटीशी हे बघा, हे असं स्टोरेज आहे इथे. आणि हे आहे जुनं किचन. हे बघा, हे आहे चूल गावची. हा, लाईट लावली बघा, गावची चूल. आणि लाकड जी तुम्हाला दाखवली आपण. ही बघा कोयती. कोणचं कापतात? कापतुलू. कोयता, ही कोयती. आणि पाळ पण दाखवत. हे असं गावचं जुनं किचन असतं, म्हणजेच चूल असते इथे. अशी इथे जेवण बनवलं जातं. मॉडर्न पण दाखवलं आणि इथे जुनं किचन. इथून असं आत गेलं, इथे मॉडर्न किचन आहे, इथे जुनं आपलं. आणि हा इथून असं बाहेर आलं की आहे असं समोर इथे संडास बाथरूम, न्हाणीघर आणि हे त्यांची शेती. आणि इथून असं खाली गेलं की तुम्हाला पाट दाखवतो मी कसं आहे ते. 2 वेगळ्या कोंबड्यांची अंडी आहे. हे बघ, याची साईज वेगळी. आणि हे एक वेगळ्या कोंबडीची अंडी आहे. याची टेक्स्ट साईज शेप वेगळी आहे. पोरं मिक्स करशील त्यांची साईड. तसं तर एकदमच ठेवतो आम्ही. नाही, कारण ओळखू होई ना कोण कोणाची ती. हे बघा, इथे आहे समोर घर. घरातून इथून असं आलं की इथे पण आहेत थोडी काजूची कलमं आहे तिथे. मागे एक ब्लॉग बघितलं असेल, तिथे एक आहे. आणि ही एक आहे. नारळाची झाडं सुद्धा लावले. इथून जर असं तुम्ही खाली आलात, पळा 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 असं जर पटापट खाली आलात ना, अजून थोडं पटापट खाली गेलात ना, की तुम्हाला पाट भेटणार आंघोळ करण्यासाठी किंवा कपडे बिपडे धुण्यासाठी. इकडे कोण अंघोळ करत नाही. अरे लहान पोरगा कोण आला तर, नाही करत. लहान पोरगा आला बोललं मला आंघोळ करायची, तर मग तिथे तर करणारच ना तो. त्याला घरी आणून शॉवर मध्ये घालणार. शॉवर मध्ये सगळी सोय केली. हा, शॉवर आहे, गिझर आहे, इंग्लिश टॉयलेट सुद्धा आहे बघा. आणि आता आपण पुढे जाऊया. इथून आता असं पुढे आलं, लेफ्ट मारला, खाली गेलं, थोडं लेफ्ट घेतला की ते बघा तिथे तो हे दिसतंय, तिथेच आहे पाट. तर हे असतं गावच्या लोकांचं जीवन. एकदम सोपं, सुविधा, खूप सुख सुविधा असतात इथे. फक्त म्हणजे सुख सुविधा म्हणजे कुठच्या आजूबाजूचा परिसर हवेशीर असतो. आपल्या मुंबईमध्ये तर हवा तर कुठे शोधून तरी सापडतच नाही, कधी चुकून लागली तर. नाही तर नाही. ऊन तर इथे खूप आहे, तिथे पण असतंच. पण इकडची जी हवा असते, वातावरण, ते एकदम सोयीस्कर असतं. तर आता हे बघताय ते पाट, गावचो पाट. हे बघा, आतमध्ये आता पाणी खूप थंड असणार आहे. पाणी आता खूप थंड असणार, कारण याच्यात आम्ही मासे पण पकडलेले त्या दिवशी. बघ, हा असा पाट आहे एकदम बालामट. इथे फातरी पण ठेवलाय कपडे धुवायला. तुम्ही जरा तुम्हाला जर तुम्ही बाहेरून तकून बिकून आला असाल, इथून जात असाल, तुम्ही हातपाय धुवून डायरेक्ट घरात जाऊ शकता तेव्हा. आणि हा पाट कंटिन्यू होऊन तिथपर्यंत गेला. आणि नदीपर्यंत. हा, कुडासाची नदी आहे, मम्मीचं गाव तिथे. आणि इथे गणपती बुडवले जातात पाण्यात वरती ना, तिथे इथूनच येणार ना ते. पाणी नाही दुसरं. हां, सॉरी, आय माय मिस्टेक. हे बघा मासे, बघा मासे पाण्यात बघा, ते बघा दिसत असतील मध्ये बघ. मित्रांनो, आता आजची हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, व्हिडिओ तर संपली आहे, म्हणजे संपलेत ऑलमोस्ट. आणि पाण्यात जाऊन पाटात बसलेत. मला पण आता पाणी बघून पाण्यात पाय टाकावंसंच वाटतंय. तर मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. ह्या व्हिडिओमध्ये मी कोकणातलं घर कसं असतं, त्याचबरोबर घराच्या आजूबाजूचा परिसर कसा ठेवला जातो किंवा काय काय असतं ते सर्व तुम्हाला दाखवलं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. हा बघा, रॉकी इग्नोर केलं. तर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स. काळजी घ्या आणि सोयीन राहा. गणपती बाप्पा मोरया.